म्हटलं की डोळ्यासमोर येते ती गुलछबू लाईफस्टाईल। देश विदेशातून मौज मजा करायला येणारे पर्यटक। त्यामुळेच भाऊसाहेबने आपलं डेस्टिनेशन म्हणून सिंगापूरची निवड केली। इथे राहताना कुठली अडचण येऊ नये यासाठी त्याने अफलातून प्लॅन केला। सिंगापूरमध्ये एक दोन नव्हे तर तब्बल 200 कोटींची गुंतवणूक केली। 32 स्टर्डी रोड क्रेसेडल पार्क या पत्त्यावर भाऊसाहेबने तब्बल 5 कंपन्या स्थापन केल्या आणि प्रत्येक कंपनीत त्याने $5 लाख ची गुंतवणूक केली आहे। सिंगापूर वाणिज्य मंत्रालयाच्या वेबसाईटवर भाऊसाहेबच्या कंपन्यांचा लेखाजोखाच आहे। एव्हरॉन कन्सेप्ट अँड फ्रँचायझी प्रायव्हेट लिमिटेड, रिओनॉन इंटरनॅशनल प्रायव्हेट लिमिटेड, वर्ल्ड वाईड केबीसी प्रायव्हेट लिमिटेड आणि केबीसी मल्टीट्रेड प्रायव्हेट लिमिटेड या सर्व कंपन्यांमध्ये भाऊसाहेब चव्हाण संचालक आणि शेअर होल्डर आहे। विशेष म्हणजे 24 मे 2012 ते 4 एप्रिल 2014 या 2 वर्षात भाऊसाहेबने हा सगळा पसारा उभा केलाय। कागदपत्रांचा हवाला घेतला तर वर्ल्ड वाईड केबीसी कंपनी भाऊसाहेबने भारतातून पळ काढल्यानंतर स्थापन केल्याचं दिसतंय। या सगळ्या कंपन्या फॉरेक्स ट्रेडिंग आणि कमोडिटी ट्रेडिंगचं काम करत असल्याची माहिती सिंगापूर सरकारला देण्यात आली आहे। I have news. One of the Neil. You know Neil? Do you know Neil? No, I don't know. I don't have Chawan's number, but I have Neil's number. Acha, okay. You can call Neil. Yeah, can you tell me that number? Yeah. 9652. Just a minute. 9652 2431. 2431. Yes. Yes. What is his name? Neil. Neil. Yes. Okay. सिंगापूर सरकारने भाऊसाहेबच्या प्रत्यार्पणाची तयारी केलीच तर त्याने थायलंडमध्येही आपलं बस्तान बसवून ठेवलंय। त्यामुळे तातडीने हालचाली केल्या नाहीत तर भाऊसाहेब रफूचक्कर होण्याची शक्यता नाकारता येत नाही। नितीन भालेराव, एबीपी माझा, सिंगापूर।